किती मस्त कलर आलेला आहे बघा. हे शॅलो फ्राय करतो आपण जवल्याची भजी. एव्हरीवन, वेलकम टू अंकिता अँड अंकिताज क्लब. तर आज असं डिसाईड झालेलं आहे मस्त डाळ भात आणि जवल्याची भजी बनवा. तर जवला अगोदर आता साफ करायचं आम्हाला आणि भजीसाठी काय काय लागतं ते सगळं आम्ही दाखवू तुम्हाला. तर भेटू थोड्या वेळात. हे बघा इथे आहे आमचा जवला. आता याला साफ करायचं आहे. बघा किती मस्त एकदम आहे बघा. अरे वा, एक छोटीशी कोलबी पण. आता पावसाळ्यात जास्ती तुम्हाला जवला भेटेल. मस्त ही छोटी मांदेली आहे, छोटी मांदेली बनवायला पण ठीक आहे. इथे या दोघींची मस्ती चालू आहे. अनायशा आज खूप लेट उठली आहे झोपून. ती थकून येते ना स्कूलमधून. दोघ्या पण. अक्षरा तर ट्यूशनला जाते पण अनु झोपते जरा वेळ म्हणून तिचा जरा अवतार झाला एकदम. चंपू वाटते चंपू. तेल लावलेस ना अनु केसांना? आईनी लावलं ना तेल तुला? वाव, आज काजळ पण लावलेस तू अनायशा. हां अनु, अनायशा हे काजळ कुणी लावलं तुला? अनु बोल इथे. अनु हे बघ काजळ कुणी लावलं तुला आज? पप्पानी. हां अरे वा. एक मिनटं. काय झालं अंकित? काय बोलतोस? काय बोलतोस? काय झालं? हां इथे अंकित बघा साफ करतोय जवला. एकदम आपण प्रॉपर तांदूळ वगैरे निवडतो कसं तसंच एकदम नीट बघायला लागतं त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे काय आहे का नाही. बाकी एकदम सिंपल आहे साफ वगैरे. पण मेन टास्क जो साफ करायचा मच्छी तो अंकित करतो, नाहीतर मम्मी असली तर मम्मी करतात आणि ऑप्शन नसेल तर मी करते. कमायला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पड़ेगा. काय झालं? व्हेरी गुड. अभ्यास नाही दोघींना? तुझं झालं होमवर्क? माझा आलाच नाही. आला नाही होमवर्क का? ट्युशनचं पण नाही? अनुचा आहे होमवर्क. हां अनु नाही आहे. अरे कहना क्या चाहते हो? आहे. पहिला तर लय बोलायची मम्मी माझा होमवर्क आहे, मम्मी माझा होमवर्क आहे, जेव्हा नाही यायचा तरी. आता तिला कंटाळा यायला लागले ना होमवर्क करायचा. जेव्हा माझ्यासाठी येईल ना 13-14 पेजेसचा तेव्हा कळेल. हो तेव्हा कळेल. कधी कधी 25 नाही पण ती करते होमवर्क करते. गुड गर्ल आहे ना अनु. नको ते काढू, नको ते काढू. प्लास्टिक नवीन आहे ना ते. चला आता आपण लोबान लावूया जरा ह्याच्यामध्ये. हे मी गोरेगावमधून घेतलेलं लोबान वगैरे लावायचं. तर ह्याच्यामध्ये आपण लावूया लोबान मस्तपैकी. मी जाळलं आहे हे. आता ह्याच्यावर मी लावीन आणि हे असं बंद करायचं. हे असं मस्त आता ह्याचा धूर वगैरे सगळ्या घरात आपण फिरवून घेतला तर इथं असं लावून टाकायचा. ह्याच्यानी कसं ना मस्त प्रसन्न वाटतं घरात आणि छान वास सुगंध. पावसाळ्यात वगैरे तुम्ही लावलं ना म्हणजे बाहेरचा वास वगैरे कसं राहणार नाही आणि छान वाटतं घरात असं लावल्यावर प्रसन्न एकदम. झालं तुझं साफ करून मच्छी? हे बघा हा एवढा असा साफ करून झालेला आहे. बघा मस्त एकदम फ्रेश व्हाईट. चला आता मी डाळ भात करायला घेते आणि मग भजीचा प्रोसेस वगैरे मग मी दाखवेन प्रॉपर. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे साहित्य आहे जवला भजीसाठी बघा. आपण बेसन घेतलं आहे, मसाले आहेत, ओवा पण आहे त्याच्यामध्ये, कोथिंबीर कापून घेतले, मिरची आहे, कांदा आहे आणि हा जवला आहे.
मस्तपैकी आता भजी बनणार. आता सगळ्यात अगोदर आपण एका भांड्यात हा जवला काढून घेतलेला आहे. हे सगळं त्यामध्ये ॲड होणार. आता कांदा ॲड केला, हा मिरची, कोथिंबीर आणि आता हे मसाले सगळे. मी लाल तिखट थोडं कमीच घेतलं आहे कारण त्याच्यामध्ये मी मिरची जास्त घेतली थोडीशी. आणि पाणी बिलकुल पण ॲड नाही करायचं आहे कारण मग ते नीट नाही होणार सेट. आणि हे असं सगळं मिक्स करायचं आहे. बेसन अजून थोडंसं घेऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आपण याला असंच थोडा वेळ ठेवूया, ते प्रॉपर सेट होईल. मग त्याची नंतर शॅलो फ्राय आपण भजी करणार. डीप फ्राय नाही करणार, शॅलो फ्राय करणार. आणि आता तोपर्यंत मग अंकिता डाळ भात घालून घेईल. एक इन्ग्रेडियंट आपण विसरलेलो, आलं लसूण पेस्ट जी आहे ती टाकायची राहिली होती. हां घे ना. जशी मी विसरली तसं तुम्ही नका विसरू. ते नाही विसरणार, ते लोक स्मार्ट आहेत. ओके, तर थोडंसं एक आणि अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ओके. नैशाला आहे ना स्कूल कॅलेंडर भेटलेलं आहे. ते सगळं आता अंकितने फिल केलेलं आहे. फोटो बघा तिचा, क्यूट दिसते. सगळं फिल करून झालेलं आहे. हे मुलांचं काय ना काय असतं स्कूलचं, तर त्याच्यामध्ये पण आमचा वेळ जातो. तुम्ही बघू शकता हे अक्षरांनी केलेली पेंटिंग ती मस्त केले. आणि दुसरी पेंटिंग अनायशाने केली. तिथं काय करून टाकलेले तिलाच माहिती. बघा. तर इथे पॅन गरम झाला तर थोडंसं ऑइल घातलं मी. शॅलो फ्राय करायचे होते भजी. तर इथे ऑलमोस्ट जवल्याची जो बॅटर होता चांगला एकदम आपण हे करून घेतलेला, सेट करून घेतलेला होता. ते ऑलमोस्ट म्हणजे गोल तुम्हाला जी शेप त्याची ती शेप तुम्ही हे करून ते शॅलो फ्राय करू शकता. तुम्हाला जर डीप फ्राय करायची तर डीप फ्रायही करू शकता, तेही छान क्रिस्पी होतील. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड केलं त्याच्याने पण जे क्रिस्पीनेस जे आहे ते खूप छान होतं आणि कुरकुरीत होतात. आणि ह्या प्रकारे मस्त आपली भजी वगैरे तळून निघतात. आणि मुलांना तर खूप आवडतात. म्हणजे अक्षरा अनायशाला तर इतके आवडलेले, दोघींनी खूप आवडीने खाल्ले ते. तुम्ही बघता आता कलर पण चेंज झालेला आहे. एकदम मस्त असं एक थोडासा डार्क ब्राऊन अजून कलर झाला त्याचा एक क्रिस्पीनेस चांगला होतो. आणि फायनली आम्ही जेवायला बसलो आणि सगळ्यांना खूपच आवडलं. जो जवल्याची भजी आम्ही केलेली आणि डाळ भातचं कॉम्बिनेशन होता आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. तुम्हीही ट्राय करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. बाय.